नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। मटार सीझन चालू झाला की आपण मटारचे अनेक पदार्थ बनवत असतो। त्यातलाच आज आपण अगदी आगळावेगळा म्हणजे मटार कढीची रेसिपी बघणार आहोत। ही कढी तुम्ही नुसती खाऊ पिऊ शकतात, अगदी सूपसारखी किंवा गरमागरम भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकतात। खूप छान लागते। चला रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपल्याला मटार शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी कुकरमध्ये फ्रेश 1 कप मटार घ्यायचा, त्यामध्ये 1 कप पाणी टाकायचं आहे आणि हा कुकर गॅसवर ठेवल्यावर मीडियम फ्लेमवर याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राइब करणं पूर्णपणे फ्री आहे। तर कुकरचं मी ते शिट्टी लावली आहे, 2 शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण वाटण तयार करूयात। तर मिक्सरच्या भांड्यात 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि काही कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहे। हवं असेल तर तुम्ही थोडीशी यामध्ये कोथिंबीर टाकली तरीही चालेल। पाणी न टाकता सरबरी त्याचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे अशा प्रकारे। आता आपण दही फेटून घेणार आहोत। तर 1 कप मी या ठिकाणी दही घेतला आहे। यामध्ये आपल्याला 3 चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे। पाणी टाकण्याच्या आधी यातल्या सगळ्या गिठोळ्या मोडून घ्यायच्या आणि मग यामध्ये पाणी टाकायचं आहे, म्हणजे एकसारखं मिळून येतं आणि बेसन पटकन दह्यामध्ये मिळून येतं। सुरुवातीला मी 1 कप पाणी टाकलं आहे, आवश्यकतेनुसार मी नंतर पण पाणी वाढवणार आहे। आता एकीकडे कुकर ही आपल्या पूर्ण 2 शिट्ट्या झाल्या होत्या। पूर्ण वाफ निघाल्यावर झाकण उघडून बघायचं। अगदी मऊसूत असा हा मटार शिजलेला आहे। आता आपण फोडणी देणार आहोत। तर त्यासाठी कढईमध्ये मी 3 चमचे साजूक तूप घेतलं आहे। साजूक तुपाऐवजी तुम्ही तेल पण घेऊ शकतात। यामध्ये पाव चमचा मेथी दाणे, पाव चमचा अख्खे धने टाकायचे आहे। त्यानंतर दालचिनीचा एक छोटा तुकडा, 4-5 काळे मिरे आणि 3-4 लवंगा टाकायच्या आहे आणि तयार करून घेतलेल्या हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा। याचबरोबर आपल्याला यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकायची आहे, बारीक चिरलेली। खमंग असं आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे। यामध्ये मी पाव चमचा हिंग टाकून घेणार आहे। त्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे आणि पाव चमचा मोहरी टाकायची आहे। जिरं मोहरी हे तुम्ही सुरुवातीलाच फोडणीमध्ये घातलं तरीही चालेल, म्हणजे खमंग अशी फोडणी बसते। आता मी याला चांगलं परतवून घेणार आहे अगदी तेल सुटेपर्यंत। खरपूस असं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता यामध्ये पाव चमचा हळद आणि पाव चमचा काश्मीरी लाल तिखट पावडर टाकायची आहे। 1 मोठा चमचा इतकी आपल्याला यामध्ये कसुरी मेथी क्रश करून टाकायची आहे। फ्रेश मेथी सुद्धा तुम्ही यामध्ये यावेळी टाकू शकतात। कसुरी मेथीने सुद्धा खूप छान चव येते। फेटून घेतलेलं दही, वाफवून घेतलेला मटार टाकायचा आहे। एकूण म्हणाल तर मी यामध्ये 3 कप इतकं पाणी वापरलेलं आहे। आता याला चांगलं मिक्स करायचं। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। पाण्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडीफार कमी जास्त करू शकतात। यामध्ये मी 1 चमचा साखर टाकली आहे, कारण हे दही थोडं आंबट होतं त्यामुळे मी साखर टाकली आहे। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात। आता आपल्याला मीडियम फ्लेमवर याला एक उकळी आणायची। चांगली एक उकळी आली की गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि मंद आचेवर 7-8 मिनिटांसाठी ही कढी चांगली उकळवून घ्यायची। कढी जेवढी जास्त उकळते तेवढी तिची चव अजूनच छान लागते। काही कारणाने जर तुम्हाला ही कढी घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं गरम करून घेतलेलं पाणी ॲड केलं तरीही चालेल। तर तुम्ही सुद्धा अशी मटार कढीची रेसिपी करून बघा। रेसिपी आवडली तर कमेंट करायला विसरू नका। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।